कासिमचे रूप काही मोठे आकर्षक नव्हते. काटकळ्या शरीरावर अनेक दिवसात पाणी न पाहिलेले मळकट कपडे चढवलेले होते. खूप तेल लावून केस चापून बसवलेले होते. व्यवस्थितपणाची खूण असली तर तेवढीच. डोळे लालसर होते आणि नजर अस्थिर होती. चेहऱ्यावरून स्वभावाचा अंदाज बांधायचा झाला तर हा माणूस लबाड, थापाड्या आणि चंचल वाटत होता. माझ्यापासून काही फायदा होण्यासारखा असला तर त्यासाठी वाटेल ते सांगायला तो तयार झाला असता. तेव्हा त्याचे सर्वच सांगणे खरे धरून उपयोग नव्हता. कासिम, तुला देशपांड्यांचा वाडा माहीतच आहे. मी असं म्हणताच त्याने नुसती मान हलवली. मी पुढे म्हटलं, मी हल्ली त्या वाड्यात भाड्याने जागा घेऊन राहतो आहे. तुझे काय उद्योग चालतात त्याची सगळ्या गावाला माहिती आहे आणि मला त्याच्याशी काही कर्तव्यच नाही. 4-5 वर्षांपूर्वी तू देशपांड्यांच्या वाड्यात रात्रीचा शिरला होतास आणि कशाला तरी घाबरून बाहेर पडत आलास. हे काही कोर्ट नाही आणि हा काही जबाब नाही. तेव्हा या गोष्टी नाकारत बसू नकोस. तू त्यांच्या घरात कशा करता गेला होतास हेही मी तुला विचारत नाही. फक्त त्या घरात काय झालं तेवढं मला सांग. साहेब, माझ्यावर लोक नाही ते आरोप करतात हो. मी टेबलापासून उठलेला पाहताच कासिम एकदम गप्प बसला. कासिम, मी तुला एकदाच सांगितलं आहे, तिथे काय झालं होतं हे मला माहीत करून घ्यायचं आहे. फालतू बडबडीला मला वेळ नाही. खरं काय झालं सांगितलंस तर तुला 2-5 रुपयांची प्राप्ती होईल, नाहीतर आपला रस्ता धर कसा. ही मात्रा बरोबर लागू पडली. कासिम गयावया करीत म्हणाला, साहेब बसा तर खरं, सांगतो, पण खासगीत हा. कासिमची हकीकत त्याच्या शब्दात देण्यात अर्थ नाही. तो 1000 वेळा पुनरावृत्ती करीत होता. एकदा हो एकदा नाही म्हणत होता, गोंधळत होता. पण शेवटी माझी खात्री झाली की त्याने सांगितलेले बहुतेक सत्य आहे. कारण त्या आठवणीने सुद्धा त्याची भीतीने पाचावर धारण बसली होती. त्याच्या हातावर 3 रुपये टेकवून मी त्याला वाटेला लावला आणि मग जरा वेळ विचार करीत बसलो. देशपांड्यांच्या वाड्यात कासिम विहिरीजवळच्या भिंतीवरून उतरला होता. तिकडून पाहताना उजव्या हाताच्या खोल्यांतून प्रकाश असायचा. याचा अर्थ डावीकडच्या खोल्या मोकळ्या आणि बंद असणार असा होतो. अंधारात तो एखाद्या सावलीसारखा सरकत डाव्या पडवीत आला. डावीकडच्या सर्व खोल्या कुलूपबंद होत्या. तसाच पुढे सरकत तो जिन्यापाशी आला. जिन्याचं दार किलकिलं होतं. ते त्याने अलगद उघडलं आणि तो हलकेच वर गेला. घरात फक्त 2 बायका आहेत हे त्याला माहीत होतं आणि त्याची चाहूल लागली तर आरड्याओरड्याशिवाय त्या जास्त काही करणार नाहीत अशी त्याची खात्री होती. तो अंधारातून पाहता पाहता पसार झाला. जिना चढून तो वर आला आणि चौकटीत काही क्षण थांबला. आपल्या येण्याची कुणाला चाहूल लागली का हे पाहण्यासाठी तो 4 दिशांना कानोसा घेत होता. त्याचवेळी त्याला तो आवाज ऐकू आला, पण आवाज खालून येत नव्हता. वरच्या मजल्यावरच्या खोल्यांतून येत होता. कोणीतरी आत वावरत होतं. आपला अंदाज चुकला आणि दोघी बहिणींपैकी एखादी वरच्या खोल्या वापरत असावी हा कासिमचा नैसर्गिक अंदाज. त्यावेळी तरी परत फिरायचा विचार त्याच्या मनातही नव्हता. एका खोलीत लोक वावरत असताना शेजारच्या खोल्यातून वस्तू त्याने हातोहात लंपास केल्या होत्या. तो त्याचा अंदाज होता. दाराला कान लावून आतला आवाज थांबण्याची वाट पाहत तो उभा राहिला. एवढे श्रम घेतल्यावर हाती काही ना काही लागल्याशिवाय तो परत जाणार नव्हता. अपेक्षेप्रमाणे आवाज कमी झाला आणि पूर्ण थांबला. बाहेरच्या दाराची आतली कडी त्याने आवाज न करता उघडली. कशी ते मात्र त्याने सांगितलं नाही. दाराला बारीकसा धक्का देऊन आवाज होतो का ते पाहिले आणि मग दार हलकेच उघडून तो आत गेला. खोलीत गेला खरा, पण त्याला नेहमीसारखं सुरक्षित वाटत नव्हतं. मी याला महत्त्व देतो कारण माणसाची जवळीक जाणवण्या इतक्या त्याच्या संवेदना नक्कीच कुशाग्र होत्या. खोलीत माणूस आहे का, असला तर झोपला आहे का, झोप कशी आहे, हे सर्व त्याला वातावरणावरून समजत होते. हा अंदाज योग्य असण्यावरच त्याचे आयुष्य अवलंबून होते. तेव्हा याबाबतही त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याला काहीतरी वेगवेगळे वाटत होते. वेळ गमवायला नको असे त्याने ठरवले
आणि हातातल्या लहानग्या टॉर्चने खोली तपासली. खोली रिकामी होती. सामानही नव्हते आणि इतर कोणीही नव्हते. त्याचे सांगणे झाल्यावर मी त्याला हीच गोष्ट पुन्हा पुन्हा विचारली. त्याने खात्रीने सांगितले की यावेळी खोली रिकामी होती. उरलेल्या 3-4 खोल्यातूनही तो जाऊन आला. भिंतीला जुने सामान रचून ठेवले होते. त्यावर जुन्या चादरी, सतरंजा टाकल्या होत्या. जुजबी नजरेतही एक गोष्ट उघड होत होती. ही सर्व जागा वापरात नव्हती. मग मगाशी हालचालीचा आवाज आला तो कोणाचा? देशपांड्यांच्या वाड्यासंबंधी कासिमच्या कानावर अनेक गोष्टी आल्या होत्या. त्या आता एकदम डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. हातातल्या कामावरचं उरलं सुरलं लक्ष उडालं आणि तो बाहेर पडायला उत्सुक झाला. परत पहिल्या खोलीत आला. टॉर्चचा प्रकाश दाराकडे क्षणभर टाकला. दारापाशीच ती बसली होती. काही क्षण कासिम तिच्याकडे वेड्यासारखा पाहतच राहिला. प्रत्येक क्षणाला ते चित्र मेंदूवर जळत्या रेषा पुरीत होते. भिंतीला पाठ लावून ती बसली होती. गुडघे उभे आणि वर असे पोटाशी घेतले होते. गुडघ्यावर हनुवटी टेकवलेली होती. नजर समोर रोखलेली होती. आश्चर्याचा बांध फुटला आणि वेड्या विद्र्या कुशंका मनात धडाधड आल्या. या ताई नाहीत आणि माई सुद्धा नाहीत, कारण त्यांना तो चांगलाच ओळखत होता. मग ही कोण? मनातल्या मनात कोणत्या तरी अंधाऱ्या कपारीतून ते भयानक उत्तर आलं, ही सुशीलाच असली पाहिजे. आजवर ऐकलेल्या अफवा साकळत होत्या आणि त्यांना एक अभद्र आकार येत होता. त्याने ऐकलेलं सगळं खरं होतं. हा वाडा झपाटलेला होता आणि झपाटणारी आकृती समोर होती. भूत, सुशीलाचे भूत. कासिम भीतीने वेडापिसा झाला यात मला नवल वाटत नाही, कारण शेवटी त्याचं मन असंस्कृत, अनपढ, अंधश्रद्धांवर विश्वास ठेवणारच होतं. समोरचं दृश्य त्याचा तोल घालवायला पुरेसं होतं. आपण कुठे आहोत, कशासाठी आलो आहोत हे सारं विसरून तो किंचाळला. भूत, या अल्ला भूत. सुटकेची वाट एकच होती, पण त्या दाराकडे त्याचं पाऊलही पडत नव्हतं. ती अजून हल्ली नव्हती. तशीच समोर पाहत होती, पण केव्हा हलेल याचा नेम नव्हता. कासिम जागच्या जागी थरथरत उभा होता. कोण आहे वर? खालून ताईचा आवाज आला. मला सांगताना ही गोष्ट कासिमच्या लक्षात आली. ताईच्या आवाजासरशी दाराजवळची ती आकृती हलली. मान किंचित एका दिशेला वळली. जणू काही कान त्या आवाजाचा वेध घेत होते. प्रकाशाचे वेडेवाकडे कोण खोलीत पडायला लागले. हातात कंदील घेऊन ताई जिना चढून वर येत होत्या. दाराजवळची ती आकृती आता सावकाश उभी राहिली होती आणि किंचित वळली होती. हात जरा पुढे आले होते. असं वाटत होतं की दारातून आत येणाऱ्या व्यक्तीवर झेप घेण्यासाठीच. पुढे कासिमने विचारच केला नाही. भूत, अशी एक किंकाळी फोडून तो सपाट्याने दारातून बाहेर पडला. गांगरलेल्या ताई जिन्यातच उभ्या होत्या. त्यांना जोराने ढकलून बाजूला करीत कासिम धाड धाड खाली गेला. पडवीतून हॉलमध्ये, तिथून मग मोठ्या दारावाटे रस्त्यावर आणि सरळ कॉन्स्टेबलच्या मिठीत सापडला. तोंडून 1-2 शब्द निघताच त्याला आपण कोणाशी बोलत आहोत याचं भान आलं आणि त्याने तोंड घट्ट मिटवून घेतले. ते पुन्हा उघडलं नाही. म्हणजे मला ही सर्व हकीकत सांगण्याच्या वेळेपर्यंत सर्व हकीकतच विचार करायला लावणारी होती. कासिम अवाक्षरही खोटं बोलला नव्हता. जे त्याला दिसलं ते त्याने सांगितलं होतं. ताईंनीही पोलिसांशी बोलताना चोराची मिस्किलपणे चौकशी केली होती. माझ्या अंगावर भयाचा एक सरसरता काटा आला. भीती वाटली ती त्या वरच्या खोलीत कासिमला दिसलेल्या आकृतीची नव्हती. अंगाचा थरकाप झाला तो ताईंच्या विचाराने. त्यांना सर्व काही कल्पना होती आणि तरीही त्या बेदरकार वागत होत्या. हा प्रकार घरात चालला होता तरी किती दिवस? याचं मूळ भूतकाळातल्या कोणत्या भीषण घटनेला भिडलं होतं? आणि माई, या सर्व प्रसंगाची त्यांना कल्पना होती की त्यांचा त्यात काही वाटा होता का? का त्या नुसत्याच निरीक्षक होत्या? मनात प्रश्नांनी काहूर माजवलं होतं आणि समाधानकारक उत्तर मिळाल्याखेरीज माझ्या मनाला शांती मिळणार नव्हती. त्या संध्याकाळी मी जागेवर गेलो तेव्हा मनस्थिती जरा अस्वस्थच होती. हिवाळी संध्याकाळ लवकर अंधारून आली होती. हवा धुसर झाली होती. वास्तू आपल्या शांततेच्या आवरणात गुरफुटून बसली होती. माईंच्या खोल्या बंद होत्या. त्या दारावरून फिरणारी माझी नजर तशीच पुढे सरकली.
वरच्या मजल्याकडे जाणाऱ्या जिन्याच्या बंद दारावर पडताच अडखळली आणि घाईने माघारी फिरली. बुटांचा मोठा आवाज करीत मी माईंच्या दारापाशी पोहोचलो. दार ठोठावले आणि ढकलले. कोण? रामभाऊ का? माईंचा आवाज स्वयंपाकघरातून आला. हो. काय म्हणता? ठीक आहे ना? मी विचारलं. ठीक. जरा शेगडीपाशी बसले थंडीची. माईंनी उत्तर दिलं. हो, बसा बसा, मी जातो. सहज चौकशी केली आपली. असं म्हणून त्यांचं दार ओढून घेऊन मी माझ्या खोलीत आलो. देशपांड्यांच्या वाड्यात राहायला आल्यापासून प्रथमच त्या रात्री माझी झोप अस्वस्थ झाली होती. खरं म्हणजे लवकर झोप येईनाच. वरच्या मजल्याची जाणीव क्षणभरही मनातून पुसली जात नव्हती. ते वजन छातीवर दबाव आणत होतं. ती आता केवळ मोकळी जागा राहिली नव्हती. त्या दारापलीकडे अतर्क्य, अकल्पनीय पण भयानक असं काहीतरी होईल आणि ते सदा सर्व काळ ते दाराने अडवलं जाईलच अशी खात्री कशावरून द्यायची. माई एकट्या राहत होत्या, पण त्यांनाही वरच्या मजल्याचा उल्लेख नको होता. बहिणींचा उल्लेख नको होता. वर जे काय असेल ते अजून तिथेच आहे याची माईंना कल्पना होती. या सर्व भयानकतेचं गुपित त्यांच्या थकलेल्या वृद्ध मेंदूत साठवलेलं होतं आणि मला ते जाणून घ्यायला हवं होतं. मिनमिनता प्रकाश काळ्या तख्त पोशीवर पडत होता. त्या सरळ काळ्या रेषांकडे पाहत मी पडून राहिलो होतो. पण नवलाची गोष्ट ही की जागा सोडून जायचा विचारही मनात आला नाही. लहान मूल अग्नीला भीत असतं पण त्याच्या जवळून हलत नाही. माझीही अवस्था तशीच होती. त्या भीषण रहस्याचं कुतूहल जबर होतं. त्याकडे पाठ वळवून तेथून निघून जाणं मला सर्वतः अशक्य झालं होतं. जवळजवळ अर्धी रात्र जागूनही मला काही ऐकू आलं नाही किंवा काही जाणवलंही नाहीच. काही होत असलंच तर ते माझ्यापर्यंत पोहोचत नव्हतं. मनाची अस्वस्थता पहा. शेवटी मीही कासिम इतकाच अंधश्रद्धाळू होतो. काहीतरी होत असणार अशी मनाने खून गाठच बांधली होती. सकाळी माईंची भेट झाली तेव्हा मी त्यांच्याकडे जरा वेगळ्या नजरेनेच पाहत होतो. त्या आता एक साध्या वृद्ध बाई राहिल्या नव्हत्या. बाह्यरूप फसवे होते. या साध्या निरुपद्रवी आवरणामागे दुसरेच काहीतरी दडलेले होते आणि आत्ता मला या सर्व प्रकरणातून अंग काढून घ्यायची आणखी एक संधी आली होती. इथपर्यंत कल्पना आल्यावर त्या प्रकरणात आणखी लक्ष घालायचं मला काहीही प्रयोजन नव्हते. कोणत्याही सबबीवर मी ती जागा सोडू शकलो असतो आणि माईंना त्यांच्या त्या अनामिक सहकाऱ्यांच्या संगतीत सोडून देऊ शकलो असतो. हे तर मी केले नाहीच. उलट आणखी एक पाऊल पुढे टाकले. माईंशी त्या विषयावर एकदम प्रत्यक्ष चर्चा अशक्य होती. त्यांनी सर्व नाकारले असते तर मी त्यांच्यावर खोटेपणाचा आरोप थोडाच करू शकलो असतो. माझ्या मनात एक वेगळीच कल्पना आली होती. कासिमने सांगितलेली हकीकत खरी का खोटी ही स्वतःच पाहायची ती कल्पना होती. जर मला वरचा मजला खऱ्या अर्थाने रिकामा आढळला तर सर्वच प्रश्न संपणार होता. मग त्या प्रकाराला एक वेळ ऐतिहासिक महत्त्व उरले असते. मी करीत होतो त्यात अडचण फारशी नव्हती. मी व माई यांच्याखेरीज वाड्यात कोणाचाही वावर नव्हता. माई तर 7 वाजल्यापासूनच घरात स्वतःला बंद करून घेत होत्या. मला स्वैर संचाराला सर्व वाडा मोकळा होता. सर्व दिवसभर माझं रात्रीकडे उत्कंठेने लक्ष होतं. आता मला दिसलं की त्या लहानशा गावातल्या एकसुरी आणि नीरस आयुष्याचा मला आतोनात कंटाळा आला होता. रिकाम्या मनाला नाही नाही ते उद्योग सुचताच हेच खरं. नाहीतर मनात कल्पना येताच ती कृतीत उतरवायला मी इतका तडकाफडकी तयार झालो नसतो. रात्रीचे 11 वाजेपर्यंत मी कसा तरी दम धरला आणि खोलीतून हलकेच बाहेर पडलो. नाणावलेल्या बँकेतील एक उच्च अधिकारी रात्रीच्या वेळी एखाद्या थिल्लर पोरासारखा वागत आहे हे चित्रच इतकं विचित्र होतं की माझं मलाच हसू आलं. पण मनावर एक विचित्र दडपण होतं. मीही नाकारू शकत नव्हतो. विशेषतः जेव्हा मी बाहेरच्या गारटलेल्या काळ्या रात्रीत पाय टाकला तेव्हा माझी छाती खरोखरच धडधडत होती. सुशिक्षित मन वरवर असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नसले तरी आत कुठेतरी शंका आणि भीती होती. क्षणभर मी मधल्या चौकात थांबून वर पाहिले. आकाश निरभ्र होते. निळसर चौकोनात असंख्य तारे लुकलुकत होते. त्यांच्या विरुद्ध वाड्याच्या काळ्या कलत्या रेषा उभ्या होत्या. हालचाल नव्हती. आवाज नव्हताच. जणू अवकाशातली काळोखाची ही सुरी पृथ्वीच्या काळजात खोलवर घुसली होती.
आणि पृथ्वी अचेतन झाली होती. मलाही क्षणभर या विलक्षण एकाकीपणाने भोवंड आल्यासारखी झाली. पण मग चक्राकार फिरणारे तारे स्थिरावले. काळाची आणि त्याबरोबर जीवनाची जाणीव परत झाली. मी त्या जिन्याच्या दारापाशी उभा होतो. जिन्याला कुलूप नव्हते. एक साधी कडी लावलेली होती. पलीकडे खरोखरच काही अनैसर्गिक असेलच तर ते या फळकुटांच्या दाराने आणि तारेच्या कडीने मागे राहिले का? पुन्हा एकदा मन भरकटत जाण्याआधीच मी दाराची कडी शक्यतो आवाज होऊ न देता काढली आणि दार अलगद माझ्याकडे ओढले. बिजागऱ्यांचा एक अगदी बारीक कर्र असा आवाज झाला. न झोपलेल्या, लक्ष देऊन ऐकणाऱ्याला तो ऐकू गेला असता, पण बंद खोलीतल्या माईंना ऐकू येण्याची शक्यता नव्हती. काळोखाच्या भगदाडात जिना वर गेला होता. मनातल्या सर्व कुशंका या क्षणी एकत्रित झाल्या. मनाची चलबिचल झाली. पण क्षणभरच एका हाताने भिंतीचा आधार घेऊन मी पायरीवर पाय ठेवला. 5-7 मिनिटात चक्कर होईल. वर तसं काय दिसणार आहे? मग डोक्यात पुन्हा म्हणून तो विचार येणार नाही. स्वतःशी विचार करीत मी वर चढत होतो. जिना पक्क्या बांधकामाचा होता. त्यावर पावलांचा आवाज होत नव्हता. अंधुक प्रकाशात वरच्या खोलीचे दार दिसायला लागले. जवळ आले. मी दाराबाहेर उभा होतो. आतून काही आवाज येतो का याचा कानोसा घ्यायचा मी प्रयत्न करीत होतो. पण माझी छाती एवढ्या जोरात धडधडत होती. तोच आवाज एखाद्या पडघमसारखा कानात घुमत होता. मनातला निर्धार वेळेच्या व्यस्त प्रमाणात कमी होत होता. आणखी 2-5 मिनिटं अशीच गेली तर समोरचं दार उघडण्याचं धैर्य मला होणार नव्हतं. काय हातून होणार होतं ते या घटनेला झालं तरच. मी समोरचं दार अलगद ढकलले. दार सहज आत गेले. खोलीत पाय टाकला आणि हातातला टॉर्च पेटविला. समोरच्या मळकट भिंतीवर प्रकाशाचे प्रखर वर्तुळ पडले आणि ते फारसे स्थिर नव्हते. मला वाटतं माझा श्वास आता धापा टाकल्यासारखा येत होता. पण खोली रिकामी होती. दोन्हीकडे 2 दारं होती. उघडी होती. जणू काही त्यांना काहीच लपवायचं नव्हतं. माझं लक्ष हातातल्या घड्याळाकडे गेलं. 11:30 वाजले होते. मनात कुठेतरी वेळेचा हिशेब चालला होता. कासिम इथे रात्री 12च्या सुमारास आला होता. वेळेचा संबंध असला तर आणखी काही वेळ थांबायला हवं होतं. आणि त्या वेळेपूर्वी काही होत नसेल तर आजूबाजूच्या खोल्यांतून एक झटपट चक्कर टाकून यायला काही हरकत नव्हती. मी मागे नजर टाकली. दार उघडं होतं. माझी बाहेर जायची वाट सुखरूप होती. 1 मिनिटाचं काम. माझ्या यापुढच्या सर्व क्रिया जरा अविचाराच्या, घाईगर्दीच्या होत्या. उजवीकडची खोली मी आधी घेतली. कासिमच्या वर्णनावरून जराशी कल्पना होतीच. तरीही कपड्यात गुंडाळलेले मोठे मोठे आकार पाहून मनाला एक हिसकाच बसला. ती खोली, पलीकडची खोली, शेवटची खोली, परत एकदा पूर्व ठिकाणावर. आता समोरच्या 1-2 पाहिल्या की झालं. समोरची खोली, तोच प्रकार. भिंतींना ओळीनं मांडून ठेवलेले गूढ आकार, कपाट, पेट्या, ट्रंका, गाठोडी. पण त्या कोपऱ्यात ते काय होतं? ती हालचाल कसली होती? प्रकाशात चमकत काय होतं? तो चेहरा होता का? ते डोळे होते का? जागच्या जागी उभा राहून मी थरथर कापत होतो. आपण इथे कशाला आलो? आपला याच्यात काय संबंध होता? विचार सरळ नव्हते. पण मी एक पाऊल मागे मागे सरत होतो. नजर समोरच्या त्या हलक्या आकारावरून हलत नव्हती. अंदाजाने मागे सरकत मी डावा हात मागे करून दारासाठी चाचपडत होतो. माझी 10 पावलं झाली, 15 झाली. दार लागायला हवे होते. एक घाईची नजर मागे टाकली. मी भलतीकडेच वळलो होतो. दार एका हातालाच राहिलं होतं आणि दारापाशी कोणीतरी होतं. गुडघ्याभोवती हातांचा विळखा घालून ती बसली होती. गुडघ्यावर टेकलेला एक चेहरा माझ्या दिशेने वळला होता. एक क्षणभर मी वेडेपणाच्या कडेवर लटपटत होतो. मग सर्व धीरपणाला लावून त्या उघड्या दारातून बाहेर झेप घेतली आणि ती भयानक खोली मागे टाकली. जिना पायाखालचा नव्हता. दोन्ही अंगाला गुळगुळीत भिंती होत्या. हात घसरला, पायरी चुकली, तोल गेला, पोटात गोळा उठला. जिन्यावर वेडा वाकडा कोसळलो आणि शुद्ध हरपली. शुद्ध आली ती एकदम आली नाही, टप्प्याटप्प्याने आली.
आसपासच्या परिस्थितीची जाणीव व्हायला आणखी काही वेळ जावा लागला. वेळ, स्थळ कशाचाच पत्ता लागत नव्हता. एक परिचित आवाज आला. आलात का शुद्धीवर राम भाऊ? माईंचा आवाज. माई. 2 आणि 2 यांचे मनात 4 झाले. माझ्या धडपडण्याच्या आवाजाने त्यांना जाग आली असली पाहिजे. कडाक्याच्या थंडीतही त्या बाहेर आल्या होत्या. मला त्यांनी घरात आणलं होतं. कसं ते त्यांनाच माहीत. शर्मेने माझा चेहरा काळा ठिक्कर पडला असला पाहिजे. मी उठून बसायची धडपड करू लागताच त्यांनी एक हात माझ्या खांद्यावर ठेवला. आता शांत पडा रामभाऊ. व्हायचं ते होऊन गेलंच आहे. उत्तराला माझ्यापाशी शब्दच नव्हते. माई, माझी चूक झाली. नको तिथं मी नाक खुपसलं. पुरे पुरे रामभाऊ, मला माहीत आहे काय झालं ते. मला आधी समजलं असतं तर मी तुम्हाला नको म्हणून सांगितलं असतं. पण माई, का असं विचारलं असतं तर? त्या काहीच बोलल्या नाहीत. मी एका अंगावर वळलो. माई, मी विचारलं असतं तर तुम्ही काही बोलला नसतात ना? नाही, बोलले नसते. शेवटी कोळसा असतो, उघडावा तितका काळा. हे किती दिवस चाललं आहे माई? दिवस, वर्ष म्हणा. त्यांचा चेहरा उदास झाला होता. तुम्हाला ते कळू नये अशी माझी फार इच्छा होती रामभाऊ. पण आता गुप्त ठेवण्यात काय अर्थ? उठून बसता आलं तर बघा. चहा बनवू का? माई, आत्ताच्या वेळी कशाला? तुम्ही काय वेळ पाहून खोलीबाहेर पडलात का रामभाऊ? कंदिलाच्या प्रकाशात आम्ही दोघे खालीच बसलो होतो. गरम चहा घशाखाली उतरताच शरीरात ऊब पसरत होती. किती वाजले होते याचा पत्ता नव्हता आणि वेळेकडे माझे लक्षही नव्हते. पुढे माई सांगत होत्या. ताई फार निष्ठुर होती. मी जराशी भीतरीच आहे. ताईला विरोध करायचं धैर्य मला कधीच झालं नाही. सुशीला मात्र एकदम वेगळी होती. ताईच्यात नि तिच्यात सहज 12 वर्षांचं अंतर असेल. सुशीला जवळजवळ पुढच्या पिढीतली होती आणि मुलींना समज लवकर येते. सुशीलाला घरातलं वातावरण अनैसर्गिक वाटायचं. ताईचा 24 तास जाच व्हायचा. दोघींचं क्षणभर म्हणून जमायचं नाही. मला सुशीलाबद्दल सहानुभूती वाटायची, पण तिची बाजू घेऊन ताईशी भांडण्याची माझी हिंमत नव्हती. घरचा कारभार फार लहानपणापासून ताईच्या हाती आला होता. घरात ती म्हणेल ती पूर्व दिशा. बाबाही शेवटी थकले होते. त्यांचंही ताईपुढे काही चालेनासं झालं होतं. खरं म्हणजे आमची तिघींची लग्न थाटात करायची बाबांची इच्छा होती. ताई 17 वर्षांची असतानाच बाबांनी गावात 4 ठिकाणी शब्द टाकला. पण ताई दिसायला अगदी साधारण होती. खरं म्हणजे कुरूपच होती. सगळीकडे नकार आला. लग्नाचा विचार ताईने एकदा मनातून काढून टाकला, तो कायमचाच. बाबांनी तिच्याशी कितीदा वाद घातला असेल, पण व्यर्थ. केवळ 4 ठिकाणचा नकार हे एकच कारण असावं असं मला वाटत नाही, आणि तेव्हाही वाटत नव्हतं. पुढे पुढे तर माझी खात्रीच झाली. या घरातली अधिकाराची जागा सोडून इतरत्र कोठे जायची तिची इच्छाच नव्हती. ती आमच्याकडे कष्ट उपसायची, पण त्यात प्रेमापेक्षा एक मोठेपणाचाच गर्व होता. सासरी जाऊन सासऱ्यांकरता मेहनत करणं म्हणजे तिला मोलाने राबण्यासारखं वाटलं असतं. हातातला अधिकार सोडावा लागला असता. त्यापेक्षा तिने कुमारिकेचं जीवन पसंत केलं. तिचं आयुष्य तिच्या हातात होतं, पण तेच आयुष्य आमच्या दोघींवरही लादायची तिची इच्छा होती. आम्ही दोघी जर लग्न करून आपापल्या घरी गेलो असतो तर ताईच्या जगण्याला काही अर्थच उरला नसता. हा आरोप तुम्हाला कदाचित कठोर वाटेल, पण इतक्या वर्षांच्या विचारानंतर माझी खात्री झाली आहे की तो खरा आहे. माझ्या भिडस्त आणि संकोची स्वभावामुळे माझ्या आयुष्याला तिच्या मनासारखं वळण देऊ शकली. आपल्यावर अन्याय होतो आहे याची जाणीव मला नव्हती असं नाही, पण त्याला विरोध कोणत्या मार्गाने करायचा हेच मला सुचत नव्हतं. कदाचित हा पराभूतपणा असेल, पण ज्या अन्यायाविरुद्ध मी झगडलेच नाही त्याच्याबद्दल खेद करायचा मला तरी काय अधिकार आहे, असाही विचार आता मनात येतो. ताईचा स्वभाव स्वार्थी आणि मतलबी असेल, पण सारा दोष तिचा एकटीचा नाही. माझाही यात वाटा आहे असा विचार मनात येतो.
सुशिलाची गोष्ट वेगळी होती. तिला ही बंधनं मान्य नव्हती. निरस आणि उदासवाणं एकाकी आयुष्य जगायला ती तयार नव्हती. रूपाचाही यात भाग असेल, कारण ती सुंदर होती आणि आपण सुंदर आहोत याची तिला जाणीव होती. तिच्या आयुष्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या. तिला जसा व्यवहार कळायला लागला तसे तिचे आणि ताईचे वारंवार खटके उडायला लागले. माझा संसार मी थाटणार, तुमच्या दोघींसारखी जन्मभर अशी अंधारात कुजणार नाही, असं ती संतापाने म्हणायची. पण पैशाचे सारे व्यवहार ताई पाहत होती. जोपर्यंत हातात पैसा नव्हता तोपर्यंत स्वतंत्रता नव्हती आणि सुशिला नुसती तडफड तडफड करण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हती. ताई नुसती आडमुठी नव्हती, हुशारही होती. ती सुशिलाला कधीही अधिक उणं बोलली नाही, पण तिने आपलं वागणंही सोडलं नाही. तुम्हाला नाव सांगते, पण त्याचा बाहेर उच्चार करू नका. घरानं अजून गावात प्रतिष्ठा बाळगून आहे. त्या परांजप्यांचा मुलगा शहरातून वकिलीची परीक्षा पास होऊन गावात परत आला. त्याचं आमचं पूर्वी चांगलं जाणं येणं होतं, पण बाबांच्या मृत्यूनंतर सारं थंडावलं होतं. केशव आणि तो यायला लागला. ताईला आधी त्यातला धोका समजला नसावा. लक्षात येताच तिने केशवचं जाणं येणं बंद केलं. पण घडायचं ते आधीच घडूनही गेलं होतं. सुशिलानं स्वतः मला हे सांगितलं. केशवशी लग्न करायची तिची फार इच्छा होती. माझ्याकडे ती मदतीसाठी आली होती. कोर्ट कज्जे होणार होते, साक्षी निघणार होत्या. तिला माझी मदत हवी होती. पण सहानुभूतीवर शेवटी भीतीची मात झाली आणि मी तिला नकार दिला. मी एक जखडलेलीच होते. तीही तशीच राहावी अशी माझीही मनोमन इच्छा होती. आता त्याला कितीतरी वर्ष झाली आहेत. त्यावेळच्या हेव्या दाव्यांना आता काहीच अर्थ नाही. पण मला वाटत नाही की माझा स्वभाव इतका नीच होता. मी भित्री असेन, पण दुष्ट खास नव्हते. पुढे त्या रात्री खरोखर काय झालं ते मला माहीत नाही. ताई आणि सुशिला यांच्यात जेवायच्या वेळी कडाक्याचं भांडण झालं. मला वाटलं तेव्हाच ताईच्या लक्षात आलं की सुशिलाचा नूर काहीतरी वेगळा आहे. तिने मनाशी काय हिशेब मांडला मला माहीत नाही. ताईला इतकी संतापलेली मी आजवर पाहिली नव्हती. तिचा चेहराही इतका कठीण कधी झाला नव्हता. सुशिला पेटत्या ज्योतीसारखी धगधगत होती, तर ताई काळ्या फत्तरासारखी निर्विकार आणि कठीण झाली होती. ती काळ रात्र होती. जरा थांबून माई पुढे सांगायला लागल्या. ती काळ रात्र होती. मला सकाळपर्यंत कशाचीच कल्पना नव्हती. पहाटेच्या सुमारास ताई खोलीत आली आणि म्हणाली, सुशी का खाली आली नाही अजून, बघ ग. सुशिला वरच्या खोलीत झोपायची. मी वर गेले. तिच्या खोलीचं दार अर्धवट उघडलं होतं. आत ती गादीवर वेडीवाकडी पडलेली होती. चेहरा काळा निळा पडला होता. हातापायांच्या आकड्या वळल्या होत्या. तोंडाला फेस आला होता. देवा, हे दृश्य मी आजवर कितीदा पाहिलं असेल, पण त्यातली एक रेषाही अजून पुसट होत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत ते असंच माझ्या नजरेसमोर राहणार आहे. मग आरडाओरडा झाला. धावपळ, डॉक्टरांना बोलावणं. डॉक्टर आणि ताई सुशिलाच्या खोलीत बराच वेळ होते. काहीतरी पोटात गेलंय, पण डॉक्टरांना आशा आहे असं ताई मला सांगत होती. मी 2-3दा खोलीत जायचा प्रयत्न केला, पण ताईने मला अडवलं. माई, तू हळवी आहेस, तुला बघवायचं नाही हे. जरा थांब. ती शुद्धीवर आली की मग जात, ती मला दरवेळ सांगत होती. संध्याकाळपर्यंत हा प्रकार चालला होता. रात्री 8ला ताई स्वयंपाकघरात आली. मी सुन्न होऊन बसले होते. काही न बोलता ताई माझ्यासमोर येऊन उभी राहिली. ताई, सुशीचं कसं आहे ग? बोलत का नाहीस? सांग ना. मी तिला विचारत होते. शेवटी तिने एकदाच नकारार्थी मान हलवली. आटोपला सगळा कारभार. ती जवळजवळ पुटपुटलीच. क्षणभर मला काय करावं ते सुचेनाच. आणि मग मी धावत पळत वरच्या खोलीत गेले, पण दाराशीच हपकून राहिले. डोळ्यासमोर हेही एक चित्र नाचत होतं. सुशिला गादीवर शांतपणे पडली होती. दिव्याचा मंद प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता. दारापासून मी परत फिरले आणि खाली आले. मनात नाही त्या भयंकर शंका येत होत्या. भीतीने जीवाचा थरकाप होत होता.
ताई भिंतीला पाठ लावून बसली होती. डोळे मिटवून घेतलेले होते. मी काही वेळ तिच्याकडे पाहतच राहिले. विचारांची इतकी उलघाल चालली होती की डोकं फुटणार असं वाटत होतं. तोंडून शब्द निघत नव्हता. ताईनेच डोळे उघडले. तिची नजर सावकाश माझ्याकडे वळली. तशीच थंड पाषाणाची नजर. त्या नजरेत ना खेद ना दुःख, दगडच जणू काही. पाहिलंस ना, गेली बिचारी. माझ्या कानांवर माझा विश्वास बसेना. मी म्हटलं, मला आधी का नाही बरं बोलावलंस? हे केव्हा झालं? ताई म्हणाली, तासाभरापूर्वी आम्ही खूप खटपट केली. शेवटपर्यंत ती बोलायच्या अवस्थेतच नव्हती. ताई पाठ केल्यासारखं बोलत होती. भावनांचा पुसटसा ओलावा शब्दात नव्हता. आणि प्रथमच मला उमगलं की ताई खोटं बोलते आहे. हे सगळं खोटं आहे, बनावट आहे. तू मला फसवते आहेस ताई. सुशी सकाळीच गेलेली होती ना? ताईने प्रथमच खऱ्या अर्थाने असं माझ्याकडे पाहिलं. ती नजर भयंकर होती, विषारी होती. आत कोठेतरी वेडाची आच होती. माई, ती दात आवळून म्हणाली, पुन्हा असं काही बोलू नकोस. डॉक्टरांनी तिला तपासलं आहे. ते दुपारपर्यंत तिच्या शेजारी होते. आत्ताही त्यांनी तपासलं आहे. मृत्यूचे सर्टिफिकेट दिले आहे. ते पुढची व्यवस्था करायला गेले आहेत. पुन्हा असं वेडविद्र बोलू नकोस. गावातल्या जिभा खूप वळवळल्या. पण सारं काही होऊन गेलं होतं. केशव भेटायला आला. त्याला ताईने घरात घेतलं नाही. त्यानेही तो नाद सोडला. बोलून चालून तो तर परका. सुशीला हुरळली होती. पण त्याची तयारी किती होती. मी तर तिची रक्ताची नातेवाईक. मी जर गप्प बसले तर केशवला दोष कशासाठी द्यायचा. पण आमच्या संबंधात त्या दिवसापासून बदल झाला. जो काही थोडासा मोकळेपणा होता तो आता पार नाहीसा झाला. कामाव्यतिरिक्त आमच्यात फारसे बोलणे होईनासे झाले. आधी सारं आयुष्य वाड्यात गेलेलं. त्यातही आणखी एक पिंजरा तयार झाल्यासारखा वाटला. सुशीला वारल्यानंतर मी कितीतरी महिने वरच्या मजल्यावर गेले नाही. मृत्यूचा स्पर्श झालेली ती जागा मी जरासा धसकाच घेतला होता. ताईही अगदी निकडीच्या कामाखेरीज वर जात नसे. हे बऱ्याच दिवसांनी माझ्या लक्षात आलं. अजून घटनांचा परस्पर संबंध मनात जुळला नव्हता. आठवणींच्या अटगळीत त्या नुसत्या रचल्या गेल्या होत्या आणि मनासारखं विसरभोळं काहीही नाही. ज्या घटनांनी जीव अगदी कासावीस झालेला असतो त्याही काही दिवसातच निष्प्रभ होतात. सुशीलाची आठवणही वर्षभराने अशीच पुसट झाली होती. जेव्हा आठवण यायची तेव्हा ती तीव्र असायची. पण 24 तास विचार करण्याची सुरुवातीची सवय आता गेली होती. मी कशासाठी वर गेले होते ते आता मला आठवत नाही. अशीच दिवे लागण्याची वेळ झाली होती. खाली प्रकाश भरपूर होता. वर अंधार असेल ही कल्पनाही मनात आली नव्हती. वरच्या मजल्याचं दार उघडलं. मात्र आतला गुडूप अंधार पाहताच मी जराशी घुटमळले. पुन्हा खाली जाऊन कंदील लावून आणायचा कंटाळा आला होता. चढ दिशी काम करावं म्हणून मी आत गेले. 5-7 पावलं गेले असेन तोच ती हाकाली, माई माई. आवाज पुटपुटल्यासारखा होता. मोठ्या कष्टाने आल्यासारखा वाटत होता. पण जीवाला चटका बसला. कारण आवाज ओळखीचा होता. सुशीलाचा आवाज. वेड्यासारखी होते तिथेच उभी राहिले. हाक पुन्हा एकदा आली, माई माई. खरं म्हणजे मागे वळून पाहायचा धीरच होत नव्हता. तिथे क्षणभर सुद्धा जास्त थांबणं अशक्य होतं. मी काहीतरी ओरडले आणि एकदम वळून उघड्या दारातून धावत धावत खाली आले. एक अगदी ओझरती नजर दाराकडे गेली होती. पण तेवढ्यातही ती मला दिसली होती. दाराच्या आत ती उभी होती, दोन्ही हात पुढे करून. ताई जिन्याच्या तोंडाशी आली होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव मोठे चमत्कारिक होते. जो प्रश्न तिने आधी विचारायला हवा होता त्याला खूपच वेळ लागला. हाश हुश करीत मी स्वयंपाकघरात आल्यावर मग तिने विचारले, काय झालं ग एवढी धावपळ करायला? तिला सांगावं की नाही याचा क्षणभर प्रश्न पडला. पण शेवटी हैया करून मी बोललेच, ताई, वरच्या मजल्यावर मला सुशीला दिसली. पुन्हा एकदा तो चमत्कारिक चेहरा. मग ती रागाने म्हणाली, छट, असं भलतंच काय बोलतेस? मी म्हणाले, मग तू जा आणि पहा की प्रत्यक्ष. ती उत्तरली,
तुझ्या वेडपटाच्या नादी लागायला कोणाला वेळ आहे? फणकाराने बोलत ती निघून गेली. मला भास झाला असेल किंवा नसेल, पण ताईचं वागणं मला समजत नव्हतं. कोणताही मुद्दा त्याची पुरती चिरफाड झाल्याखेरीज सोडायचा तिचा स्वभावच नव्हता. मग या विषयावर ती एक शब्दही कशी बोलत नव्हती? विशेषतः मला खोडून खोटं ठरवायची संधी तर तिने कधीच सोडली नसती. बरेच दिवस मला याचा उलगडा होत नव्हता. शेवटी जेव्हा सत्य समजलं तेव्हा डोळे फाटल्यासारखे झाले. काही दिवसांनी सुशीला खाली आली. अशीच संध्याकाळची वेळ, दिवे नुकतेच लागलेले. पडवीत कंदील टांगून मी नुकतीच स्वयंपाकघरात आले होते. डोळ्याच्या कडेतून पडवेतून कोणीतरी गेल्यासारखं पाहिलं. माणूस किती गोष्टी गृहीत धरतो. ताईखेरीज कोण असणार हा पहिला विचार. मग ताई चुलीपाशी दिसली. आयुष्यात असे काही क्षण येतात की त्या एका क्षणात सगळं जग स्वतःभोवती उलटं फिरल्यासारखं वाटतं. ती वेळ अशी होती. मी होते तिथेच उभे राहून विचार केला, आणि जो विचार मनात आला तो काळीच भीतीने गोठवणारा होता, शरीराचा थरकाप करणारा होता. ती सुशीलाच असली पाहिजे. पण विशेष म्हणजे मी या खेपेस ताईला एक अवाक्षरही सांगितलं नाही. तिने मला खोट्यात काढण्यापेक्षा तिचं तिलाच प्रत्यक्ष पाहू दे. कारण मला मनोमन वाटत होतं की ती वेळ काही फार दूर नाही. या सर्व भयानक प्रसंगातला एक दुवा माझ्या ध्यानात अजून आला नव्हता. तोही काही दिवसांनी येणारच होता. बाहेर बादली खणखणत पडल्याचा आवाज आला. ताईही काहीतरी अर्धवट ओरडली. मी घाईने बाहेर आले. विहिरीच्या कट्ट्यावर ताई उभी होती आणि पडवीकडे डोळे विस्फारून पाहत होती. प्रकाश अंधुक होता, तरीही तिचा पांढरा फटक पडलेला चेहरा मला स्वच्छ दिसत होता. जवळ पोहोचल्यावर घामाने डवरलेलं कपाळ दिसलं. अगदी सहज मी विचारलं, ताई काय झालं ग? ती एकदम दचकली. पदराने घाम पुसत ती वाकली आणि खाली पडलेली बादली उचलत ती म्हणाली, काही नाही ग, काही नाही. मग आम्ही घरात आलो. वारंवार पडवीकडे वळत होती. तिला काय दिसलं असावं याची मला पुरेपूर कल्पना आली होती, म्हणून मी तिला पुन्हा विचारलं नाही. अशी ही सुरुवात झाली. सुशीला वाड्यात वावरत होती. ती केव्हा आणि कोठे दिसेल याचा काहीच नेम नव्हता. अंगावर शेवटच्या दिवशीचं पातळ असायचं. तिच्या चेहऱ्याकडे पाहायचं मला कधीच धैर्य झालं नाही. पण एखाद्या वेळी इतकी औचित्यपणे दिसायची की नजर नकळत वर जायची. लाल भडक, विस्फारलेले डोळे, निळा काळा चेहरा आणि अस्ताव्यस्त केस. मी कितीदा तरी किंचाळले असेन आणि धावत सुटले असेन. ताईने तेव्हापासूनच वाड्यात कोणालाही येऊ द्यायचं बंद केलं. गावात अफवा काय असतील त्या असोत, कोणाच्या प्रत्यक्ष नजरेला हे पडायला नको होतं. यावर मनात विचार आल्याखेरीज कसे राहतील? सुशीला कशासाठी येत होती? आधी एक दोनदा माई अशी पुसटशी हाक मला ऐकू आली होती. पण मग ती माझ्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत असाविषयी दिसली. भूताखेताचा हा प्रकार दातखिळी बसवणारा होता. पण त्या पलीकडे मला प्रत्यक्ष धोका नव्हता ही गोष्ट माझ्या लक्षात लवकरच आली. ताईलाही ती दिसत असली पाहिजे, किंबहुना माझ्यापेक्षा जास्त वेळा तिलाच दिसत असावी. ताईत बदल झाला होता. चेहरा आणखीच उग्र झाला होता. केसांना पांढरी झाक आली होती. गालावर आणखी नव्या गोल रेषा उमटल्या होत्या. पण ताई या प्रकाराबद्दल माझ्याशी अवाक्षरानेही कधी बोलली नाही. एकदा केव्हा तरी रात्रीच मला ती कल्पना सुचली आणि मी अक्षरशः घामाघूम होऊन उठून बसले. सुशीला ताई करता येत असली पाहिजे. मनात विचार आला मात्र आणि कोलाहल माजला. तिच्या येण्याला जर हा हेतू असेल तर त्यासाठी काहीतरी कारण हवं. मन एकदम मागे गेलं. सुशीलाचा मृत्यू आणि ताईची ती चमत्कारिक वागणूक. क्षणभर मला विचारच सुचेना. नाही त्या शंका थैमान घालीत होत्या. सुशीलाचा मृत्यू नाही, अशा गोष्टी सुसंस्कृत घराण्यात होत नाहीत. नाही, पण मन कितीही बिथरलं तरी एकदा आत शिरलेला हा विचार काही केल्या दूर झाला नाही. आणि मला लवकरच समजलं की ताईलाही या अघोरी पाठलागाची कल्पना आली होती. तिचे ओठ आणखी दुमटले गेले. तिच्या नजरेत एक नवी अट्टहासाची चमक आली होती. जणू जे काय होतं त्याला तोंड द्यायची ती मनोमन तयारी करीत होती. एकदा आणि फक्त एकदाच मी हा विषय काढण्याचा प्रयत्न केला. आता ही गोष्ट नाकारण्याची
ताईची सुद्धा प्राज्ञा नव्हती, पण तिची प्रतिक्रिया मला अगदीच अनपेक्षित अशी झाली. आताशी ती बरीच अबोल झाली होती. आसपास तिचं लक्ष नसावंसं असं वाटत होतं. आता मला त्याचा थोडासा तरी उलगडा झाला. ताईचं सारं लक्ष सुशीलावर एकत्रित झालं होतं. असं वाटत होतं की या चमत्कारिक प्रसंगाचा तिच्या मनावर परिणाम होऊन त्याला एक विलक्षण कठीण ठिसूळपणा आला होता. मनातला सारा राग, सारं वैर आता त्या रेषेपलीकडच्या आकृतीवर केंद्रित झालं होतं. पूर्वी ही भावना दबून राहिली असेल, आता ती उघड झाली होती. मला ती हजारदा दिसते, ताई असं चमत्कारिक आवाजात म्हणाली. काय हवं आहे तिचं तिलाच माहीत, पण मी तिची फिकीर करणार नाही, तिची दखलही घेणार नाही. घालू दे तिला खुशाल पिंगा. अशाला बधणारापैकी मी नव्हेच. कंटाळली की जाईल जिथून आली होती तिथे. हा संताप मनाला अवाक करणारा होता. सुशीला जिवंत असताना त्यांच्यात वैर होतं. आता सुशीला जगातून पलीकडे गेल्यावरही ते तितकं जालिम होतं. आणि या विलक्षण संघर्षात पूर्वीसारखीच अजूनही मी केवळ निरीक्षकच होते. पुढचं सगळं सांगत बसत नाही, त्यात अर्थही नाहीच. दोघीतला हा संघर्ष शेवटपर्यंत चाललाच होता. ताई त्याचं माप पुरेपूर मोजीत होती, पण तिचाही स्वभाव असुरीच म्हणायला हवा. या झगड्यातही तिला काहीतरी समाधान लाभत होतं. कासिमचा प्रकार तुम्हाला माहीतच आहे. त्याला काय दिसलं असेल याची मला काय कल्पना आहे, पण ताई त्या आठवणीने स्वतःशीच कितीतरी दिवस हसत होती. ताईची शक्ती कमी होत चालली, तशी सुशीला तिच्या भोवती जास्त जास्त फिरायला लागली. तुमचा विश्वास बसणार नाही, पण मी शेवटी तिच्याकडे लक्ष द्यायचंच सोडून दिलं होतं. भीतीची धार आता बोथट झाली होती. या चमत्कारिक संघर्षाचं पर्यावसन कशात होणार आहे याचंच एक अनैसर्गिक कुतूहल मनात होतं. ताई अंथरुणावर खिळली आणि सुशीला तिच्या उशापाशी घेऊन बसली. सुशीला एक शब्दही बोललेली मला आठवत नाही. निदान मी खोलीत असताना तरी नाहीच. त्या दोघी खोलीत एकट्या असताना त्यांचं काही बोलणं होत असलं तर देवालाच माहीत. ताईचा आवाज अनेक वेळा चढलेला बाहेर कानावर येई, पण मी त्यातलं काही ऐकायचा प्रयत्नही केला नाही. दिसत होतं तेच पुरेसं भयानक होतं. त्यात आणखी ही भर नको होती. ताईकडे टक लावून पाहत सुशीला बसलेली असायची. तिच्या निस्तेज डोळ्यात आता एक लकाकी दिसायला लागली होती. कधी कधी तिचे तोंड एका भेसूर हास्यात उघडायचे. तिची मान स्वतःशीच हालायची. सावजासाठी टपलेल्या एखाद्या हिंस्र पशूचीच मला आठवण यायची. हा निशब्द द्वेष खोलीतलं वातावरण भारून टाकीत असे. मन तिथे गुदमरल्यासारखं व्हायचं. डॉक्टर एकदा सकाळी तेथून जायचे, तेच काय ते परक्या माणसाचं येणं. त्यांच्याखेरीज इतर कोणीही त्या खोलीत कधी आलंच नाही. शेवटी अपरिहार्यपणे ताईची जायची वेळ आली. डॉक्टरांनी आशा सोडलेलीच होती. माझंही मन आता त्याला तयार झालं होतं. मनावरचा ताणही आता असह्य व्हायला लागला होता. आता दृष्टीसमोर मला हे नकोसं झालं होतं. सुशीलाचे चारच शब्द ऐकू आले. आता वेळ आली ताई, चल. त्याच क्षणी सुशीला दिसेनाशी झाली. ताई गेली. घर एकापेक्षा अनेक अर्थांनी रिकामं झाल्यासारखं वाटलं. ताई गेल्याचा मला फारसा खेद झाला नाही. तिच्या समजुतीप्रमाणे ती तिचं आयुष्य जगली. काही हिशेब पुढे व्हायचे असले तर त्यांना आता कल्पांपर्यंत वेळ होता. निदान जे काय होईल ते माझ्या नजरेसमोर तरी होणार नव्हतं. मला खरोखरच हलकं वाटत होतं. एकटी राहायला मला भीती वाटत नव्हती. भीतीच्या मर्यादा मी केव्हाच ओलांडल्या होत्या. पण माणसाची उत्सुकता कधी कमी होत नाही. पुढे काय झालं याचा विचार मनात राहून राहून यायचा. मनात अशी एक कल्पना होती की या प्रकारची सुरुवात वरच्या मजल्यावर झाली आणि त्याला काही अंत असला तर तो तिथेच होणार आहे. सुशीलाची ती जणू हक्काची जागा आहे. दारापाशी ताईसाठी ही कितीतरी वेळा दबा धरून बसलेली मी पाहिलेली आहे. मी जर वर गेले तर मला काही दिसेल का? मनात कुतूहल होतं, पण धास्तीही होतीच. दिवसा उजेडी मी एक दोनदा वर जाऊन आले, पण तिथे काहीही नव्हतं. मनाचा खूप हिय्या करून एका रात्री मी वर गेले. रात्रीच त्या तिथे काय येतात मला माहीत नाही, पण दोघीही होत्या. ताई आतल्या खोलीत अंग चुरून बसलेली होती आणि मला पाहताच माई माई अशी विनवणीची हाक मारित होती. सुशीला दारापाशी होती, तिच्या नेहमीच्या जागीच.
तिने ताईला कशा रीतीने अडकवलं आहे मला माहीत नाही. तिच्या डोळ्यात एक पाशवी समाधान आहे. रात्री मागून रात्र, महिन्यामागून महिने, वर्षांमागून वर्ष त्या दोघी वर आहेत. झगडा चालला असता तर तो माझ्या जाणीवे पलीकडचा आहे. काही निकाल लागला असता तर तोही मला आकलन होणार नाही. त्यांचे हेतू काय आहेत, साधन काय आहेत, शेवटी काय होणार आहे मला कशाचीच कल्पना नाही. त्यांच्या झगड्यात प्रथमपासूनच मी एक निरीक्षकच होते आणि अजूनही तशीच आहे. शेवटपर्यंत तशीच राहणार आहे का मीही त्यात ओढली जाणार आहे मला काहीच सांगता येत नाही. ताई गेल्यापासून मला सुशीला दिसलेली नाही. मला अशी शंका येते की सुशीलाचा मृत्यू नैसर्गिक नव्हता आणि त्यात ताईचा हात होता. सुशीला ते कधीच विसरली नाही आणि तिने आपला सूड घेतला आहे. पण आता त्यात मला स्वारस्य नाही. तो मजला आणि त्याबरोबर माझ्या आयुष्यातला एक कटू भाग मी कायमचा बंद करून टाकला आहे. त्यासाठीच मला आता वर भाडेकरी नकोत. त्यासाठीच वाड्यात वीज नको. या डोळ्यांनी आजवर खूप पाहिलं आहे. त्यातलं काही काही तुम्हाला अविश्वसनीय वाटेल. आता कशाला विजेचा लखलखाट हवा. मीही आता या जगात फार दिवस नाही. मी गेल्यावर काय होतं कोण सांगू शकणार. कदाचित वाडा पाडून टाकतील आणि त्यातल्या सर्व सामानाची माती होईल. मगच त्यात गुंतलेले हे 2 अभागी जीव मुक्त होतील. कदाचित मीही तिथे साक्षीदार असेन. पण आता मला शांतता हवी आहे. आयुष्याची उरलेली वर्ष स्वस्थ मनाने घालवायची आहेत. जे व्हायचं ते होऊन गेलं आहे. माईंची ही दीर्घ आणि अकल्पनीय हकीकत सकाळपर्यंत चालली होती. मला वाटतं त्यांनी माझ्या पाशीच आपलं मन प्रथम मोकळं केलं होतं. त्यामुळे त्यांना काही दिलासा मिळाला की नाही मला माहीत नाही. माझा त्यांच्या सांगण्यावर विश्वास बसला, कारण मी स्वतःच त्यातला काही भाग पाहिला होता. इतरांचं काय सांगू शकणार. निवाठीतला माझा मुक्काम काही महिन्यातच संपेल. मग माझी जायची वेळ येईल. मग हा बंद वाडा, त्याची ती वृद्ध मालकीन आणि तिच्या त्या 2 महाविलक्षण बहिणी यांना मी विसरून जाईल. अंधारलेल्या वाड्यात माई आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस घालवित आहेत. त्यांना आयुष्यात तसं फारसं यश किंवा सुख किंवा समाधान मिळालेलं नाही. त्यांच्या उरलेल्या घटिका सुखात किंवा निदान शांततेत जावोत एवढीच माझी मनोमन इच्छा आहे. नमस्कार मित्रांनो, मी नागसेन, सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची ही कथा होती सूड. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.